आंदोलन जे आम्ही पंढरपूरला केलं होतं त्या आंदोलनामध्ये शेतकऱ्यांना सरकारने जो शब्द दिला, दुर्दैव असं तो शब्द सरकारने आतापर्यंत पाळलेला नाही। जी कर्जमाफी दिली गेली त्याच्यामध्ये ज्या अटी आहेत त्या काढण्यात याव्या, जेणेकरून सरसकट कर्जमाफी शेतकऱ्यांना होईल अशी मागणी आम्ही केली होती। आणि त्याच्याच बरोबर पीक विमा देत असताना 4 ट्रिगर जे काढले ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान आतापर्यंत झालेलं आहे, त्याच्यामध्ये सुद्धा बदल व्हावेत अशा काही मागण्यांसाठी आम्ही बसलो होतो। महाजन साहेब तिथे आले, मुख्यमंत्री साहेबांशी टीव्हीवर, आपण सर्वजण तिथे होता त्यावेळेस टीव्हीवर तिथं बोलणं गेलं फोनवर, आणि मग त्यांनी शब्द दिला होता 22 तारखेच्या आधी बसायचं। पण दुर्दैव असं त्या पवित्र भूमीमध्ये, पंढरपूरच्या पवित्र भूमीमध्ये दिलेला शब्द हा पाळला नाही, म्हणजे खोटं बोललं गेलं। आणि त्या अनुषंगाने मग आम्ही सर्वांनी मिळून ठरवलं 29 तारखेला छत्रपती संभाजी नगरमध्ये जे आपलं केम्ब्रिज चौक आहे तिथे एक फार मोठं आंदोलन आम्ही परवा 29 तारखेला करणार आहोत। ते आंदोलन शांततेत असणारे, शेतकऱ्यांचं असणारे, अन्नत्याग आंदोलन नसणारे। तिथं काही नेते येऊन शेतकऱ्यांशी बोलतील व शेतकरी त्यांची भूमिका मांडतील, पण त्यावेळेस मुंबईमध्ये अधिवेशन सुरू असणार आहे आणि आंदोलनाच्या माध्यमातून अधिवेशनामध्ये असणाऱ्या आमच्या नेत्यांच्या मदतीने सरकारशी आम्ही बोलू, चर्चा करू, नाही तर डायरेक्ट चर्चा करू, पण आमच्या मागण्या शेतकऱ्यांच्या वतीने मान्यच झाल्या पाहिजे असं आमचं मागणं आहे। आणि जर आमचं आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला तर तिथल्या तिथं आम्ही निर्णय घेऊ जेल भरो आंदोलनाचा। त्यामुळे कृपा करून सरकारला सांगायचे, तुम्ही एकदा खोटं बोलला, आता परत तुम्ही खोटंही बोलू नका, डायरेक्ट निर्णय आमच्या शेतकऱ्यांच्या हिताचा तुम्ही द्या अशी विनंती आज इथं करतो। 29 तारीख सोमवारी सकाळी छत्रपती संभाजी नगरमध्ये केम्ब्रिज या चौकामध्ये। त्यामुळे संबंध महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना मला सांगायचे, हा लढा तुमच्यासाठी आहे, तुमच्यासाठी आज आम्ही सर्वजण रस्त्यावर उतरलो आहोत। त्यामुळे मोठ्या संख्येने तुम्ही तिथं यावं अशी आपल्याला विनंती आहे। नाही, सरकारच्या बाबतीत बोलायचं झालं तर हे सरकार शब्दाचा खेळ खेळतोय। जे काही तिथं योजना आणल्या जातात त्याच्यामध्ये अटी टाकल्या जातात। तुम्हाला माहित असेल 2025 ला खूप मोठ्या प्रमाणात पाऊस अख्ख्या महाराष्ट्रात झाला आणि त्यातल्या त्यात मराठवाड्यामध्ये खूप मोठा पाऊस झाला होता आणि त्याच्यामुळे शेतकऱ्याचं नुकसान झालं होतं। देवेंद्र फडणवीस साहेबांनी घोषणा केली होती 31,000 कोटी रुपयाची मदत, पण मिळाले किती शेतकऱ्याला? 10,000 कोटी। 21,000 कोटी गेले कुठं? तिथं देवेंद्र फडणवीस साहेब बोलत असताना सांगितलं होतं पीक विमा योजनेच्या अंतर्गत 15,000 कोटी हे शेतकऱ्याच्या खात्यामध्ये येतील। मी फक्त छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्याबद्दल तुम्हाला सांगतो, 2023 ला या जिल्ह्यातला 3-3.5 लाख शेतकऱ्यांना 386 कोटी रुपये मिळाले होते पीक विम्यातून। 2024 ला 219 कोटी मिळाले होते। आणि जेव्हा सगळ्यात मोठं नुकसान झालं, 6 लाख हेक्टर या जिल्ह्यामध्ये जमीन ही उद्ध्वस्त झाली होती, पिकं गेली होती, तेव्हा आपल्या या जिल्ह्यामध्ये खरीपात 2025 मध्ये 7 कोटी 64 लाख रुपये आले। अपेक्षा काय होती? खूप मोठ्या प्रमाणात मदत होईल। जर हे ट्रिगर ठेवले गेले असते, जी आमची मागणी आहे, तर आपल्या या जिल्ह्याला 1800 कोटी रुपये मिळाले असते। त्यामुळे ती गोष्ट फसवी होती आणि या योजनेमध्ये सुद्धा सरकारने सामान्य शेतकऱ्यांना फसवलं। सरकारची अपेक्षा होती की लोक विसरून जातील, जीआर काढून टाकू, कर्जमाफी दिली, भाषणात बोलू, पण कुठं ना कुठेतरी इथं अपमान आणि अन्याय हा आमच्या शेतकऱ्यांचा झालेला आहे। त्यामुळे याचा बदला आम्ही नक्कीच या आंदोलनाच्या माध्यमातून करू, पण परतफेड जर सरकारला करायची असेल तर आमच्या मागण्या या मान्य कराव्याच लागतील। आमच्या पक्षातल्या नेत्या सुप्रियाताई सुळे तिथं येणार आहेत, शशिकांतजी शिंदे साहेब येत आहेत, काँग्रेसचे नेते सपकाळ साहेब तिथे येणार आहेत, खासदार साहेब तिथे येणार आहेत, व तसंच उद्धव ठाकरे साहेबांच्या शिवसेनेशी आमची चर्चा झाली। त्यांचा दौरा चालू असल्यामुळे मोठे नेते म्हणजे उद्धव ठाकरे साहेब असतील, नाहीतर आदित्य ठाकरे असतील, ते तिथे येऊ शकणार नाही, पण मग दुसरे महत्त्वाचे नेते नक्कीच तिथे येतील असं आम्हाला वाटतं।
याच्याच बरोबर शेतकरी नेत्यांना आम्ही विनंती केली, त्यातले काही शेतकरी नेते तिथं आंदोलनाला येणार आहेत, काही कम्युनिस्ट नेते तिथे येणार आहेत, असं सगळे मिळून शेतकऱ्यांचं आंदोलन केलेलं आहे. कुठल्याही पक्षाच्या बॅनरच्या अंतर हे आम्ही आंदोलन करत नाही, फक्त आणि फक्त शेतकऱ्यासाठी तिथं आम्ही आंदोलन करणार आहोत. आणि त्याच्यातच काही अशा संघटना आहेत, जसं की इथली पुरोगामी संघटना आहे, त्यांनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे, वकील संघटनेला पाठिंबा दिलेला आहे. टीईटी परीक्षा ज्याच्यामध्ये आजच तुम्हाला कळालं असेल पेपर फुटला, तर तिथली विद्यार्थी आमच्या बरोबर येणार आहेत. MPSC परीक्षा जी दिली गेली जाते त्याच्यामध्ये आता ऑनलाईन परीक्षा घेण्याचा विचार सरकार करतंय आणि तिथे असणारे विद्यार्थी सुद्धा त्याचा विरोध करतात. ते सुद्धा शेतकऱ्याची मुलं आहेत, ते सुद्धा आंदोलनाला येणार आहेत. त्यामुळे मोठ्या संख्येने लोक उपस्थित राहतील असं आम्हा सगळ्यांना वाटतं. मला सरकारला विनंती करायची आहे की ज्या पद्धतीने तुम्ही परीक्षा कधी होणार आहे ती डेट डिक्लेअर करता, रिझल्ट निकाल कधी लागणार आहे ती डेट डिक्लेअर करता, तर या सरकारला मला विनंती करायची पेपर कधी फुटणार याची डेट तुम्ही डिक्लेअर करा. म्हणजे विद्यार्थी जरा तयार राहतील की बाबा उद्या पेपर आहे, आज फुटणार आहे का 2 दिवस आधी फुटणार आहे. म्हणजे जे सरकार पार्टी फोडून सत्तेत आलेलं आहे त्यांना फोडाफोडीशिवाय दुसरं काहीच दिसत नाही असं आम्हाला वाटतं. दुर्दैव असं नीटचा पेपर फोडला 2024ला सुद्धा, 2026ला सुद्धा 26 लाख विद्यार्थी त्या परीक्षेसाठी बसतात. गरीब परिवारातले 22 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. आणि आता टीईटीचा पेपर तो सुद्धा महाराष्ट्रातून, म्हणजे नीटचा पेपर महाराष्ट्रातून फुटला, टीईटीचा पेपर महाराष्ट्रातून फुटला. या टीईटी परीक्षेसाठी 6.5 लाख विद्यार्थी बसतात. आणि मग त्या मुलांनी काय करायचं? फी देऊन शिकलेले असतात, वाट बघत असतात, मेंटल प्रेशर येतं. त्यामुळे नक्कीच हायर टेक्निकल एज्युकेशनचे जे मंत्री आहेत त्यांनी तिथं राजीनामा दिला गेला पाहिजे अशी आमची इथं मागणी आहे. चंद्रकांत दादांच्या विभागाच्या अंतर्गत हा विषय तिथं येतो आणि जो कोणी जबाबदार असेल त्याच्यावर कारवाई होणं तितकंच महत्वाचं आहे. कथित का धडधडीत पैसे मागतायत, 1%, 2%, 40 लाख, 60 लाख, 50 लाख, आणि त्याच्यावर ते हेही सांगतायत वर द्यावे लागतात. आता वर कोणाला द्यावे लागतात हे जरा बघावं लागेल. म्हणजे इथं गरीब माणूस 1-1 रुपयासाठी लढतोय, कर्जमाफीसाठी लढतोय, पीक विम्यासाठी लढतोय. विद्यार्थी तिथं त्यांचं जे काय स्कॉलरशिप वेळेवर मिळावे यासाठी लढतात, लाडक्या बहिणी वेळेवर पैसे मिळावेत, जे मिळत होते परत एकदा सुरू व्हावेत यासाठी लढतायत. मात्र हे सर्व या सरकारतले आमदार असतील, नेते असतील, हे मात्र पैसे छापण्यात हे माहीर आहेत आणि बिझी आहेत. ज्या शहरामध्ये मी आहे या शहरातला एक नेता, काय नाव त्यांचं ते, शिरसाट भाऊ, हे तर पोतेभर पैसे घेऊन तिथं व्हिडिओ आला होता. काय झालं ते व्हिडिओचं? त्यांचं म्हणणं होतं मी कष्टातून कमवलेले आहेत. काय हरकत नाही, कष्टातून कमवता. मग गरीबाला जो कष्ट करावा लागतो त्याबद्दल सरकार जर निर्णय घेतच नसेल, त्या गरीबावर त्या ठिकाणी अन्याय होत असेल, त्याबद्दल कोण बोलणार आहे? त्यामुळे हे व्हिडिओ आला, त्यामुळे एकच झलक तुम्हाला मिळाली, नेत्यांची झलक मिळाली, तर कदाचित नेते त्या पैशामध्ये पोहताना तुम्हाला दिसतील. आजची करप्शनची परिस्थिती या महाराष्ट्राची आहे. एकनाथ शिंदे साहेबांनी कधी वक्तव्य केलं मी ते ऐकलं नाही. पण ऑपरेशन टायगर कृपा करून म्हणू नये, वाघाची पण इज्जत असते असं आपल्याला म्हणावं लागेल. ऑपरेशन बाजार आपल्याला म्हणता येईल. हे जे काय झालंय ते फक्त डिलिमिटेशन कायद्यासाठी झालेलं आहे. जसे वॉर्ड फोडतो आपण ग्रामपंचायतचे आणि महानगरपालिकेचे नाही नगर परिषद, तसं यांना खासदारकीचे जे कॉन्स्टिट्युएन्सीज असतात, मतदारसंघ असतात, ते त्यांना फोडायचे आणि आमदारकीचे फोडायचे. 29 त्यांना आत्ताच्या खासदारांच्या संख्येवर अवघड वाटायला लागले. त्यांना किती लोक पाहिजे? 68 अतिरिक्त खासदार लागणार होते. त्यातले 20 खासदार टीएमसी कडनं मिळाले, 6 खासदार हे उद्धव ठाकरे साहेबांच्या शिवसेनेकडनं त्यांनी फोडले. आता राहिलेले जे 40 खासदार आहेत त्यांना मिळतील असं वाटत नाही. त्यामुळे ऑपरेशन किती करण्याचा प्रयत्न केला, किती चिरपाड खेळली, तरी त्यातून काही निघेल असं वाटत नाही. आमचा पक्ष फुटत नाही आणि दुसराही कुठला पक्ष फुटेल असं
आम्हाला तरी वाटत नाही. महाराष्ट्र सरकारने समृद्धी महामार्गाची वेबसाईट जी आहे ती हॅक केली आहे, तर याकडे भ्रष्टाचारच नाही ना. आता हॅक का केली हे बघावं लागेल. म्हणजे ह्यांना साधी वेबसाईट सुद्धा मेंटेन करता येत नाही. म्हणजे समृद्धी महामार्गामध्ये किती कोटीचा भ्रष्टाचार झाला हे आधी आम्ही बोलून दाखवलेलं आहे. अधिकाऱ्यांनी 3-3 हजार कोटी रुपये खाल्लेत हे पुराव्यासकट आम्ही दिलेलं आहे. पण दुर्दैवाने त्याच्यामध्ये कारवाई कुठलीच झाली नाही. आता रस्ता मेंटेन करता येत नाही. रस्त्यावर गेल्यानंतर तुम्ही जर ब्रिजच्या इथं आला तर गाडी उडी मारते अशी परिस्थिती आहे. मध्ये क्रॅक गेलेत हेही आपण तिथं बघितलेलं आहे. आणि मग अशी परिस्थिती रस्त्याची असताना साधी वेबसाईट मेंटेन करता येत नाही. ही आहे आजच्या या महाराष्ट्राची परिस्थिती. आणि ज्या पद्धतीने समृद्धी महामार्गामध्ये भ्रष्टाचार झाला त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त भ्रष्टाचार हा शक्तीपीठ मार्गामध्ये होतोय. आणि त्यातून जो पैसा येईल तो दुर्दैवाने राजकारणासाठी हे सरकार आणि हे नेते वापरतील हे माहिती असल्यामुळे शेतकऱ्यांचा विरोध असताना सुद्धा हा रस्ता दुर्दैवाने त्या ठिकाणी लादला जातोय. महाराष्ट्र सरकार ने किसानों को 36,585 करोड़ रुपए की कृषि कर्ज माफी योजना की घोषणा की, क्या बोलेंगे? सिर्फ पेपर पे की है, भाषण के लिए की है. आपने अगर उनका जीआर पढ़ा उसमें जो कंडीशन है वो पढ़े तो उसमें से ऐसा अंदाज आ रहा है 36,000 करोड़ की ये योजना पेपर पे दिख रही है, लेकिन असलियत में 11,000 से 12,000 के आगे पैसा लोग